ठीक आहे, आपलं काल इथपर्यंत झालं ना. ओके, सो न्यू पेज आपण घेतोय आणि स्टार्ट करतोय. मी वाटलं तिथं डेट टाकतो आजची. आज आपली डेट आहे 24/1/2026, करेक्ट. आणि आज आपण घेणार आहोत PYQs ऑन स्विचिंग सर्किट्स. ठीक आहे, खूप सिंपल क्वेश्चन असतात बरं का रे. म्हणजे चॅप्टर तसा सिंपल आहे, तुम्हालाही आता समजलं असेल की काय येईल. ओके, ठीक. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे बघा स्विचिंग सर्किटचं. असा क्वेश्चन होता, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ फॉलोविंग स्विचिंग सर्किट इज. फॉलोविंग स्विचिंग सर्किट इज. सो स्विचिंग सर्किट असं आहे, S1 डॅश, S2, S1, S2 डॅश. मला सांगा, तुम्हाला ऑप्शन द्यायची गरज आहे का रे? नाही सर. नाही, करेक्ट. मग तुम्ही डायरेक्टली मला आन्सर सांगत चला. तुम्हाला काय लिहायचं याचं सिम्बॉलिक फॉर्म. हा कधी आलेला हा क्वेश्चन, तो पण लिहितो मी. CET 2022. येस, सगळ्यांनी ट्राय केलंय. तुम्ही मला तुमच्यापैकी कुणीही आन्सर सांगू शकता बघा. निगेशन ऑफ, इन ब्रॅकेट निगेशन ऑफ P and Q Q or or in bracket P and negation of Q. P and negation of Q. करेक्ट, हे होतं बघा आन्सर. ठीक आहे, 2 मार्काला. किती सिंपल होतं बघा. सगळ्यांना जमलं करे? सगळ्यांना जमलं असेल तर लाईक करा फक्त, ज्यांना ज्यांना जमलंय त्यांनी. ओके, साक्षी साबळे लाईक केलंय. ओके, ठीक आहे. सिद्धी लबडे, आर्च, ओके, प्रणाली, जमलंय बघा सगळ्यांना. ओके, गुड गुड गुड. सर परत सांगा. ओके, परत सांगतो मी. आलो मी त्या पेजवर परत. हे बघा, जे न्यू जॉईन झाले त्यांच्यासाठी मी थोडंसं रिपीट करतो. याच्यामध्येच असणार आहे बघा. मी थोडंसं इथून पाठीमागा जातो. ह्या नोट्समध्ये मी स्विचिंग सर्किटला, ठीक आहे, असं करण्यापेक्षा तिथंच करूया आपण. 1 मिनटं हर्षल. हे बघा रे, तुम्हाला नोटेशन लिहायचं जर असेल ना तर काय करावं लागतं, तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे की कशाला काय वापरायचं आहे, बरोबर. जर S1 स्विच आहे तर S1 स्विचसाठी P वापरायचा, S2 साठी Q वापरायचा, S3 साठी R वापरायचा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला S1 डॅश दिला असेल, S1 डॅशसाठी वापरायचा निगेशन ऑफ P, S2 डॅशसाठी काय वापरायचं, निगेशन ऑफ Q, आणि S3 डॅशसाठी काय वापरायचं, निगेशन ऑफ R वापरायचं. आता राहिलं काय विषय, फक्त अँड कधी वापरायचा आणि ऑर कधी वापरायचा आहे. ठीक आहे. सो इफ स्विचेस आर इन सिरीज, जर स्विचेस तुमचे सिरीजमध्ये असतील, म्हणजे इथं बघा S1 डॅश आणि S2 सिरीज म्हणजे काय, एका लाईनमध्ये. जर स्विचेस तुमचे एका लाईनमध्ये आहेत तर काय येईल, तिथं अँड येतं बघा. मग इथं काय S1 डॅश आहे, S1 डॅशच्या जागेवरती काय वापरायचं आहे, निगेशन ऑफ P, बरोबर, सिरीजमध्ये. मग इथं येईल अँड, आणि पुढचा स्विच कोणता, S2. हर्षल मला सांगा, S2 साठी काय नोटेशन वापरायचं आहे, Q. करेक्ट, झालं पहिलं. मग आता पॅरलल जर असेल, इफ स्विचेस आर इन पॅरलल, जर तुमचे स्विचेस जर पॅरललमध्ये असतील, ओके, आता बघा इथं पॅरलल आहे ना, पॅरलल म्हणजे काय, इथं सेकंड लाईनला जॉईन झाले आता, तर मग काय वापरायचं, ऑर वापरायचं असतं. ठीक आहे. समजा कन्सिडर करा की मी इथं एक सिंपल सर्किट डायग्राम काढतो तुम्हाला कळण्यासाठी. इथं एक स्विच आहे आणि याला पॅरललमध्ये इथं दुसरं स्विच जॉईन झालं आहे. ठीक आहे. खाली मग बॅटरी वगैरे असेल. इथं समजा मी S1 नाव लिहिलं आणि इथं लिहिलं समजा S2 डॅश. याला मला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. मग S1 ला काय वापरतो आपण, P वापरतो, बरोबर. हां, आता हे पॅरलल आहेत, बरोबर ना, 2 सेपरेट वायरिंग यूज केली इथं, म्हणजे ऑर. आणि S2 डॅश
निगेशन ऑफ Q. झालं. Negation of Q. बरोबर. समजलं मग कसं केलं आपण आता. हो. नोटेशन वगैरे लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. कारण उद्याचा जो तुमचा पेपर असेल बघा त्याच्यामध्ये स्विचिंग सर्किटच आहे सगळं. कारण ह्या वीकमध्ये आपण स्विचिंग सर्किटला चांगला टाईम दिला आहे. कारण ते इम्पॉर्टंट पॉईंट आहे ना ह्या चॅप्टरमधला. सो ते तुम्हाला जमायलाच पाहिजे. ठीक आहे. ओके. सेकंड परत सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. क्वेश्चन असा आहे, राईट सिम्बॉलिक फॉर्म फॉर द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. फॉर द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. ठीक आहे. मी सर्किट डायग्राम ड्रॉ करतो इथं. इथं 2 स्विच सिरीजमध्ये आहे. तर त्यांना पॅरललमध्ये इथं एक स्विच, खाली परत त्यांना पॅरललमध्ये एक स्विच, परत त्यांना खाली पॅरललमध्ये एक स्विच. ओके. खूप स्विचेस आला ह्याच्यात. here is a complete. Next here इथं सिरीजमध्ये 3 स्विच आहेत. ओके. नेक्स्ट इज अ बॅटरी, लॅम्प आणि झालं सर्किट कंप्लीट. ठीक आहे. आता मी स्विचेसला इथं नावं देतो. पहिलं स्विच आहे इथं S1, नेक्स्ट S2, नेक्स्ट S3 डॅश, नेक्स्ट S4 डॅश, नेक्स्ट S5 डॅश, इथं S1, इथं S2, इथं S3, इथं S4 आणि इथं S5. ठीक आहे. सो आता हे एवढे आपल्याकडे आहेत. S1, S2, S3 डॅश, S4 डॅश, S5 डॅश, S1, S2, S3, S4, S5. टोटल काउंट सांगा रे, किती स्विचेस टोटल. हा क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला CT. बरोबर. CT 2023 2023चा क्वेश्चन आहे हा. किती स्विचेस आहे टोटल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मी तुम्हाला S1 साठी नोटेशन सांगितलेलं आहे. ठीक आहे. हां सांगा S1 साठी नोटेशन काय असतं रे. P. बरोबर. S2 साठी नोटेशन Q. S3 साठी नोटेशन R. आता तुम्हाला सर S4 आणि S5 साठी नोटेशन सांगितलेलंच नाहीये. सो काय करायचं, ऑप्शन चेक करायचे. S4 साठी तुम्हाला नोटेशन वापरायचंय. त्यांनी जे ऑप्शन मध्ये सांगतो S. आणि S5 साठी तुम्हाला नोटेशन वापरायचंय T. करेक्ट. S आणि T वापरायचं आहे. आणि जर हे जर आलं तुम्हाला कॉम्प्लिमेंट, तर कॉम्प्लिमेंट आल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मग निगेशन वापरायचं आहे. ठीक आहे. ऑप्शन द्यायची गरज नाही ना. सो सांगा कोण सांगतंय रे. इथून स्टार्ट करा. S1 पासून स्टार्ट करा. कोण सांगतंय मला, कोण करतंय मदत. इन ब्रॅकेट हा P and Q ब्रॅकेट कंप्लीट और इन ब्रॅकेट negation of Q. नहीं, negation of R or negation of S आता bracket complete or or in bracket